नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आज आपण जाणून घेणार आहोत कंपॅरिझन या कवितेचे पोएम ॲप्रिसिएशन आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल. तर ॲप्रिसिएशन लिहायला सुरुवात करण्याअगोदर जाणून घेऊया की त्यासाठी जे आवश्यक मुद्दे आहेत ते पॉईंट्स कुठले किंवा त्याची मार्किंग स्कीम जी आहे ती आपण जाणून घेऊया आणि नंतर आपण सुरुवात करूया आपल्या पोएम ॲप्रिसिएशन. चला तर जाणून घेऊया मार्किंग स्कीम ऑफ द पोएम ॲप्रिसिएशन. पोएम ॲप्रिसिएशन हा जो आपल्याला प्रश्न दिलेला असतो तो त्या किती गुणाचा असतो किंवा त्याची जी मार्किंग स्कीम आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. ठीक आहे. तर पोएम ॲप्रिसिएशन हा जो प्रश्न आहे हा एकंदरीत 5 गुणांसाठी दिलेला असतो. मग ते इयत्ता 9वीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न असो किंवा इयत्ता 10वी दोन्ही वर्षासाठी हा जो प्रश्न आहे तो सेमच आहे, म्हणजे 5 गुणांसाठी दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण याची मार्किंग स्कीम जाणून घेण्याअगोदर यावर प्रश्न कसा विचारला जातो ते थोडक्यात मी सांगते. राईट ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आणि जी कविता तुम्हाला दिली असते त्या कवितेचं टायटल दिलं जातं किंवा राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द गिवन पोएम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न दिला जातो आणि हे जे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहे तर हे पॉईंट्स दिलेले असतात. ठीक आहे. मार्किंग स्कीमसुद्धा तिथे आपल्याला मेन्शन केलेली असते, पण तुमच्या माहितीस्तव आपण पहिले मार्किंग स्कीम जी आहे ती कुठल्या पॉईंटला किती गुण दिले जातात ते आपण पाहूया. तर एकंदरीत 5 गुणांसाठी असलेला हा जो प्रश्न आहे त्यातील पहिला पॉईंट आहे बघा, फर्स्ट पॉईंट टायटल म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे, कवितेचं शीर्षक. ठीक आहे. तर हे जे आहे कवितेचं शीर्षक आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे नेम ऑफ द पोएट, हे दोन्ही जे आहे ते अर्ध्या अर्ध्या गुणासाठी दिलेले प्रश्न आहे. मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला जो प्रश्न दिलेला असतो त्यामध्येच कवितेचं शीर्षक आणि कवीचं नाव दिलेलं असतं. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाईम. पण जर ते दिलेलं नसलं तर एकंदरीत तुम्ही येता 9वीचं पुस्तक घ्या किंवा येता 10वीचं पुस्तक घ्या, दोन्ही याच्यामध्ये आपल्याला 5 ते 7 कवितांच्या वर नसतं आणि आपल्या एका पुस्तकातील आपण 7 कवितांचे नावं आणि 5 ते 6 कवीची नावं सहजपणे काय करू शकतो, लर्न करू शकतो आणि आपला हा जो 1 मार्क आहे तो आत्ताच आपण सिक्युअर करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे पॉईंट नंबर 3, दॅट इज राईम स्कीम. तर आपल्याला कविता जी दिली असते कवितेच्या कळव्यातून तुम्हाला सहजपणे राईम स्कीम जी आहे ती लिहिता येते आणि त्या राईम स्कीमसाठी आपल्याला दिलेला असतो 1 गुण. नेक्स्ट आहे फिगर ऑफ स्पीच. तुम्हाला कुठलाही एक जो आहे फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला 1 गुण. तुम्ही 1 पेक्षा जास्त फिगर ऑफ स्पीच लिहिले तरी देखील चालतं. लास्ट पॉईंट आहे बघा आपला, थीम ऑर द सेंट्रल आयडिया. आता थीम म्हणजे काय किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे काय, तर त्या कवितेत आपल्याला कवीने काय सांगितलेलं आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे ते आपल्याला लिहायचं आणि ते देखील काय 2 ते 3 ओळीमध्ये आणि त्यासाठी आपल्याला किती गुण दिलेले असतात तर 2 गुण दिलेले असतात. ठीक आहे. तर असं एकंदरीत आपण हे जर 5 पॉईंट जे आहे जे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये नेहमी हे पॉईंट प्रोव्हाइड केले जातात आणि याच्या मदतीनेच आपल्याला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे आणि सहजपणे जे आहे तुमचे हे 5 गुण जे आहे ते सिक्युअर होऊ शकतात. ठीक आहे. तर तुम्ही योग्य पद्धतीने तयारी करा. चला तर मग आपण आपली जी कविता आहे त्याचं पोएम ॲप्रिसिएशन बघूया. पोएम ॲप्रिसिएशन लिहित असताना आपल्याला काही जे पॉईंट दिलेले असतात त्या आधारे आपल्याला ॲप्रिसिएशन देतात. तर त्यातले काही जे पॉईंट आहे ते आपण कवितेच्या आधारे काय करू समजून घेऊया आणि नंतर पोएम ॲप्रिसिएशनचं आन्सर बघूया. तर त्यातील पहिला मुद्दा असतो बघा, नेम ऑफ द पोएम. ठीक आहे, टायटल ज्याला म्हणतो. तर टायटल काय आहे या कवितेचं, तर इथे आपल्याला टायटल दिलेलं आहे बघा, कंपॅरिझन. म्हणजेच काय, तर कवितेचं नाव काय आहे, कंपॅरिझन. आपला सेकंड पॉईंट होता की कवीचं नाव म्हणजे कविता कोणी लिहिली आहे, तर इथे बघा इथे दिलेलं आहे ॲनोनिमस. म्हणजेच काय, तर कवी काय आहे, अननोन आहे, आपल्याला माहिती नाही. आता हे 2 पॉईंट जे आहे ते क्लिअर झालेले आहे. आता तिसरा आपला जो पॉईंट दिला तर त्यात आपल्याला लिहायचं असतं राईम स्कीम. तर थोडक्यात या कवितेची राईम स्कीम काय आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, राईम स्कीम लिहिताना आपल्याला कवितेची ज्या ओळी असतात त्याच्या शेवटच्या शब्दांच्या आधारे आपण राईम स्कीम जी आहे ती तयार करतो. तर पहिला शब्द आहे शिप, यासाठी आपण इथे लिहूया ए. त्याच्यानंतर स्नेल. ठीक आहे, स्पेसशिप आणि स्नेल हे शब्द एकमेकांशी राईम करत नाही तर आपण त्याच्यासाठी आपण इथे लिहूया बी. त्यानंतर तिसरा जो शब्द आहे रायनोसोर, तर हा शब्द जो आहे पहिल्या किंवा दुसऱ्या शब्दासोबत राईम करत नाही त्यामुळे हा सुद्धा वेगळा आहे, तर आपलं पुढलं लेटर आपण इथे लिहिलं सी. नेक्स्ट जो वर्ड आहे NAIL, नेल. हा जो शब्द दिलेला आहे तो आपल्या स्नेल या शब्दाशी काय करतो, राईम करतो. त्यामुळे त्यासाठी लिहिलेलं जे अक्षर आहे ते आपण रिपीटेडली इथे लिहिणार आहोत आणि आपली जी राईम स्कीम आहे ती इथे तयार होत आहे ABCB. ठीक आहे. तर आपल्या कवितेची राईम स्कीम राहील ABCB. आता या कवितेमध्ये बघा सगळीकडे जे आहे ABCB ही राईम स्कीम दिलेली आहे, मात्र शेवटचं जे स्टांजा आहे एकंदरीत 6 ओळींचं जे आहे ते कडवं आपल्याला दिलेलं आहे आणि त्याची जी राईम स्कीम आहे ती जरा वेगळी आहे, तर ती देखील आपण जाणून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता या 6 ओळी ज्या आहे, पहिला जो शब्द आहे तो आहे जायंट, मग त्यासाठी आपण ए लिहूया. दुसरा शब्द इल्फ,
दोघेही एकमेकांशी राईम नाही, त्यासाठी आपण बी लिहूया. तिसरा जो शब्द आहे पात, तो देखील वेगळा आहे, तिथे आपण सी लिहूया. चौथा जो शब्द आहे तो काय होत आहे, इल्फ अँड शेल्फ, हे काय एकमेकांशी राईम होत आहे, तर इथे आपल्याला लिहावं लागेल बी. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे अपोजिट. आता इथे हा शब्द जो आहे तो जायंट, इल्फ किंवा पात या कुठल्याही शब्दाशी राईम होत नाही, त्यामुळे आपण इथे वेगळं अक्षर किंवा पुढचं अक्षर लिहूया डी. आणि शेवटचं जे युअर सेल्फ आहे हे परत आपलं काय होतं आहे, इल्फ, सेल्फ अँड युअर सेल्फ, हे काय एकमेकांशी राईम आहे, तर इथे आपल्याला लिहावं लागेल बी. ठीक आहे. तर अशा प्रकारे याची या 6 ओळींची राईम स्कीम जी आहे ती आपली होते आहे ए बी सी बी आणि डी बी. ठीक आहे. तर या कवितेमध्ये 2 प्रकारचे राईम स्कीम वापरल्या गेलेल्या आहे. पूर्ण कवितेसाठी ए बी सी बी आणि शेवटच्या 6 ओळींसाठी ए बी सी बी डी बी. ठीक आहे. तर आता आपला पुढला जो घटक आहे तो आहे की या कवितेमध्ये आपलं जे फिगर ऑफ स्पीच आहे ते कुठल्या प्रकारचे वापरण्यात आलेलं आहे. तर फिगर ऑफ स्पीच या कवितेत वापरलेला अतिशय ओळखायला सोपं आहे. तर बघा, जेव्हा कंपॅरिझन करत असताना ॲज जो आहे याचा वापर करून कंपॅरिझन केले जाते, तर तो जो फिगर ऑफ स्पीच आहे तो असतो सिमिली. तर या कवितेमध्ये वापरण्यात आलेला फिगर ऑफ स्पीच जो आहे तो आहे सिमिली. तुम्ही प्रत्येकच ओळीमध्ये बघू शकता की इथे ॲजचा वापर करून काय केलेला आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशनमध्ये काय होतं, तर सारखे जे साऊंड असतात ते रिपीट होतात. इथे बघू शकतो स्लो ॲज स्नेल, इथे काय झालेलं आहे, एस साऊंड जो आहे तो रिपीट झालेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पुढे जे आहे अनेक उदाहरणं दिलेलं आहे बघा. कूल ॲज अ केव, तर इथे के साऊंड जो आहे तो रिपीट झालेला आहे. तर हे जे उदाहरण आहे ॲलिट्रेशनचे, म्हणजे थोडक्यात या कवितेमध्ये आपल्याला 2 प्रकारचे फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळतात, ॲलिट्रेशन अँड सिमिली. ठीक आहे. तर जे कवितेच्या आधारे एक्सप्लेन करायचे घटक होते किंवा पॉईंट होते ते आपले एक्सप्लेन झाले आहे. आता आपण वळूया उत्तराकडे, ज्यात आपण सलग सगळे जे पॉईंट आहे आणि त्याचे उत्तर देखील बघूया. जे पोएम ॲप्रिसिएशन आहे कंपॅरिझन या पोएमचं, त्याचा आन्सर आपण कशा प्रकारे लिहू. तर फर्स्ट पॉईंट बघा, टायटल. ठीक आहे. द टायटल ऑफ द पोएम इज कंपॅरिझन. सेकंड पॉईंट आहे पोएट. दिस पोएम इज रिटन बाय ॲन अनॉनिमस पोएट, म्हणजे आपल्याला जे आहे किंवा इथे तुम्ही अननोन पोएटसुद्धा लिहू शकता. आपला थर्ड पॉईंट आहे राईम स्कीम. तर जसं मी तुम्हाला कवितेमध्ये एक्सप्लेन केलं त्यानुसार बघा, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 6 स्टांजा इज ए बी सी बी, म्हणजे पहिल्या 6 कडव्यांची ए बी सी बी ही राईम स्कीम आहे. अँड द लास्ट स्टांजा, ठीक आहे, तर शेवटचं कडवं 6 लाईनचं जो होतं इज ए बी सी बी डी बी. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे उत्तर लिहू शकता. नेक्स्ट बघा, फिगर ऑफ स्पीच जे आहे, द फिगर ऑफ स्पीच इन द पोएम इज सिमिली, आणि त्यासोबतच मी तुम्हाला दुसरं देखील उदाहरण दिलं होतं, दॅट इज ॲलिट्रेशन. तर तुम्ही इथे 2 मी तुम्हाला दिलेले आहे उदाहरण, तुम्ही कुठलंही एक त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता लास्ट जो पॉईंट आहे तो आपण बघूया, दॅट इज सेंट्रल थीम, सेंट्रल आयडिया, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की सेंट्रल थीम काय आहे. बघा, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज गिवन इन द लास्ट बट 1 लाईन ऑफ द पोएम. ठीक आहे. तर कवितेची शेवटची ओळ जी आहे त्यामध्ये पूर्ण सेंट्रल आयडिया किंवा आपण म्हणू शकतो की कविताचा जो अर्थ आहे तो तिथे दिलेला आहे. द पोएम सेलिब्रेट्स द डायव्हर्सिटी इन द युनिवर्स, म्हणजे युनिवर्समध्ये जी डायव्हर्सिटी दिली आहे ती सेलिब्रेट केली आहे किंवा त्याबद्दल या कवितेत बोलल्या गेलेलं आहे. द पोएम ऑल्सो रिमाइंड अस दॅट ऑल सॉर्ट ऑफ पीपल अँड थिंग्स आर नीडेड टू मेक आवर वर्ल्ड ब्युटिफुल. आता सगळ्या प्रकारच्या जे गोष्ट आहे किंवा ज्या वस्तू आहे ते बघा, पीपल अँड थिंग म्हणजे वस्तू आणि व्यक्ती जे आहे ते गरजेचं आहे जर आपल्याला जगाला सुंदर बनवायचं असेल तर. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी कविता आहे त्याचं आपण पोएम ॲप्रिसिएशनचे सगळे पॉईंट जे आहे ते उत्तरासह बघितलेले आहे. तर अशा प्रकारे आपली आजची जी कविता होती कंपॅरिझन, त्याचं आपण पोएम ॲप्रिसिएशन बघितलं आहे. आय होप तुम्हा सगळ्यांना ते सहज सोप्या पद्धतीने समजलं असेल आणि विशेष असं कठीण काही नाही आहे. आपले जे 3 ते 4 पॉईंट आहे ते अतिशय सोपे आहे आणि फक्त एक थोडासा क्रिटिकल पॉईंट तुम्हाला हा वाटू शकतो, दॅट इज थीम और सेंट्रल आयडिया. पण याची देखील तुम्ही योग्य प्रॅक्टिस केली तर सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न जो आहे तो सोडवू शकता आणि 5 गुण जे आहे मिळवू शकता. ठीक आहे. तर लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.